नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाविन पटेल, आपला इंग्रजी शिक्षक, इयत्ता 12वी. याआधी आपण पहिली कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड त्याच्या एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बनवला होता. त्याचबरोबर ॲप्रिसिएशनचाही व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर पहिला धडा आपला ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे यावरही आपण ओळण ओळ भाषांतर करून एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता आणखीन एक मराठीतून व्हिडिओ मी बनवतोय जो आपल्या दुसऱ्या कवितेचा आहे. दुसऱ्या कवितेचं नाव आहे इंडियन वीवर्स, भारतीय विणकर. कपडे विणणारे किंवा कापड तयार करणारे जे लोक असतात त्यांना आपण विणकर असं म्हणतो. त्या कारागिरांना आपण विणकर असं म्हणतो. कवितेच्या कवयित्री आहेत सरोजिनी नायडू. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया जी आपल्या पुस्तकात दिलेली असते. Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. सरोजिनी नायडू एक राजकारणी व्यक्तिमत्व होत्या. त्याचबरोबर त्या स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या होत्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्या एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होत्या. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न्ड हर द सॉब्रिक ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. त्यांचं साहित्य क्षेत्रातलं जे कार्य होतं एक कवयित्री म्हणून, त्यामुळे त्यांना भारताची गानकोकिळा हा किताब मिळालेला होता. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. त्यानंतर स्वतंत्र भारतातील 1947 साली जी काही राज्य होती त्या सर्व राज्यांच्या त्या गव्हर्नर म्हणून नियुक्त झाल्या होत्या. हा त्यांचा एक आणखीन बहुमान होता. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट दॅट द वीवर्स वीव at 3 particular times of a day. दिवसाच्या 3 वेगवेगळ्या ठराविक अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेळांमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारची कापडं तयार करणाऱ्या विणकरांची गोष्ट किंवा विणकरांच्या बाबतीत लिहिलेली अशी एक छोटीशी कविता म्हणजे भारतीय विणकर ही होय. Each stanza of the poem represent the 3 important events of human life. प्रत्येक कडवं जे कवितेचं आहे ते मानवी जीवनातल्या महत्त्वाच्या घटनांबद्दल, महत्त्वाच्या प्रसंगांबद्दल वर्णन करत आहे. ते कोणते प्रसंग आहेत तर बर्थ म्हणजे जन्म, ॲडल्टहूड म्हणजे तारुण्य किंवा प्रौढावस्था, अँड डेथ म्हणजे मृत्यू, म्हातारपण. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. आणि त्या प्रसंगांना अनुसरून जे मनोभाव असतात, मूड्स असतात, मनाच्या ज्या अवस्था असतात त्या मनातल्या भावनांचं वर्णन किंवा महत्त्वसुद्धा रंगांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न या कवितेत कवयित्री सरोजिनी नायडू यांनी केलेला आपल्याला दिसतो. ही कविता आपण एकदा वाचून घेऊया म्हणजे आपल्याला त्या कवितेत लय, ताल आणि यमक रचना कशी आहे ते आणखीन चांगल्या प्रकारे कळेल. Weavers weaving at the break
of day. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. Weavers weaving at fall of night, weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving solemn and still, weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, white as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. अशी कविता आहे आणि या कवितेतल्या प्रत्येक कडव्यामध्ये जी चित्रमयता आहे ही चित्रमयता आपण बाजूला जी चित्र दिलेत त्या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ही कविता नटशेलमध्ये थोडक्यात काय आहे हे जाणून घेऊया आपण. In this poem, poetess Sarojini Naidu tries to explore the work of Indian weavers. या कवितेमध्ये कवयित्री सरोजिनी नायडू या भारतीय विणकरांच्या कामाचं वर्णन करतायत किंवा शोध घेण्याचा एक प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. थ्रू हर ऑब्झर्वेशन अँड क्युरिओसिटी, त्यांच्यात जी उत्सुकता आणि त्यांची जी निरीक्षण क्षमता आहे त्याचा वापर करून mingled with human life and its various important stages, आणि त्याचबरोबर त्या निरीक्षणातून त्यांनी मानवी जीवन आणि त्या जीवनातल्या विविध अवस्था, ज्या 3 प्रमुख अवस्था किंवा स्थिती सांगितलेल्या आहेत त्याचं एक मिश्रण आपल्या या कवितेत दिसून येईल. शी गोज ऑन आस्किंग क्वेश्चन्स आफ्टर क्वेश्चन्स टू द वीवर्स. त्या एकामागून एक प्रश्न त्या कारागिरांना विणकरांना विचारत जातात. हू आर विविंग अ पर्टिक्युलर कलर गारमेंट ॲट अ स्पेसिफिक टाइम ऑफ द डे. जे कारागीर दिवसाच्या ठराविक वेळेला एक ठराविक प्रकारचं कापड विणत आहेत. वी कम टू नो द पेक्युलरिटीज बिहाइंड द टाइम अँड द टाईप ऑफ गारमेंट अलॉंग विथ इट्स कलर्स ॲज वीवर्स आन्सर हर क्वेश्चन. जसे जसे ते कारागीर कवयित्रीच्या प्रश्नांना उत्तर देतात तसं तसं आपल्याला हे कळत जातं की प्रत्येक प्रकारचं कापड ठराविक वेळी विणण्याच्या मागे काय धागा जोडलेला आहे किंवा कोणत्या प्रकारच्या भावना आहेत, कोणत्या प्रकारच्या रंगात काय दडलेलं आहे हे आपल्याला उलगडत जातं. In the first stanza, the poetess asks about why the beautiful garment is woven at the morning time. पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री इतकं सुंदर कापड सकाळच्या वेळेला का बरं विणलं जात आहे असा प्रश्न करते. टू विच वीवर आन्सर दॅट दे आर विविंग अ गारमेंट फॉर अ न्यू बॉर्न्स टेंडर क्लोथ्स. त्या प्रश्नाला कारागीर उत्तर देतात की हे कापड आम्ही एका लहान बाळाच्या मुलायम कपड्यांसाठी विणत आहोत. Then she asked another question at the time of dusk or night as why they are weaving so bright garment. नंतर दुसऱ्या कडव्यामध्ये आणखीन एक प्रश्न कवयित्री विचारते की या संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या किंवा रात्र होत आलेल्या वेळी तुम्ही इतकं तेजोमय कापड, ब्राईट असं खूप भडक रंगाचं असं कापड का बरं विणत आहात? Immediately the reply comes as the garment is to be utilized as a veil at the time of queen's marriage. महाराणीच्या लग्नासाठी जी साडी तयार करण्यात येत आहे त्या साडीमध्ये जो पदर असणार आहे त्या पदराचं हे कापड आहे किंवा त्या साडीचं हे कापड आहे. विवाह सोहळ्यासाठी जी वापरली जाणारी साडी आहे त्या साडीचं हे कापड आहे आणि म्हणून ते इतकं भडक किंवा तेजस्वी अशा रंगाचं, उज्ज्वल अशा रंगाचं ते कापड आहे.
And finally, when she asked the weavers why they are weaving a colorless garment, आणि शेवटी त्या मात्र विचारतात की आता तुम्ही रात्रीच्या अगदी गारठ्याच्या वेळी हे रंगहीन कापड का बरं विणत आहात? शी इज रिप्लाइड ॲज दे आर weaving a shawl to be wrapped around a dead one. तिला असं उत्तर मिळतं की हे रंगहीन शुभ्र कापड हे मृत्यू पावलेल्या माणसाच्या दफनविधीसाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी त्या माणसाला गुंडाळण्यासाठी जे कफन त्या कफनाचा आता आपण एक एक कडवं घेऊन त्या कडव्याचं विश्लेषण करूया, माहिती घेऊया. स्टॅन्झा 1, पहिलं कडवं. In the first stanza, weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Weavers weaving at break of day. Break of day म्हणजे दिवस उगवताना, म्हणजे सकाळी सकाळी. Weavers, why do you weave a garment so gay? इतकं छान सुंदर, गेचा अर्थ आपण घ्यायचा आहे सुंदर असं कापड तुम्ही का बरं विणत आहात? ब्लू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाईल्ड. हेल्सियन या पक्षाचं दुसरं नाव आहे किंगफिशर, ज्याला आपण खंड्या पक्षी म्हणून ओळखतो. तो खंड्या पक्षी बाजूला चित्रामध्ये दाखवलेला आहे. त्या खंड्या पक्षाच्या पिसांपैकी निळ्याशार रंगाची जी छटा आहे त्या निळ्याशार रंगासारखं कापड आम्ही विणत आहोत, कारण आम्हाला वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्हाला एक नवजात अशा नवीन जन्मलेल्या अशा लहान बाळाचे मुलायम कपडे बनवायचे आहेत. In the first stanza, we can see that poetess observes and asks viewers why they are weaving so beautiful garment at morning time. सकाळच्या वेळी इतकं सुंदर कापड का बनवत आहेत असा प्रश्न garment blue in color as the wings of a kingfisher bird. विणकर कवितेला लगेच उत्तर देतात. अर्थात ही कविता संभाषणात्मक कॉन्व्हर्सेशनल कविता असल्यामुळे आपल्या इथे प्रश्न आणि उत्तर या संवादाच्या स्वरूपात ही कविता लिहिलेली दिसून येते, आणि त्याचप्रमाणे आपण ते समजून घेणार. तर विवर्स म्हणजे कारागीर, कापड विणणारे विणकर उत्तर देतात की आम्ही खंड्या पक्षाच्या निळ्या रंगासारखं हे सुंदर कापड विणत आहोत, कारण त्या कापडापासून एका न्यू बॉर्न बेबी, नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे मुलायम कपडे, रोब्स, कापड, कपडे तयार करायचे आहेत. दिस इज नॉट मेअरली अ क्वेश्चन आन्सर सेशन. हे काही प्रश्नोत्तरांचा आपला वर्गाचा तास असतो, तसा काही प्रश्नोत्तरांचा तास नाही. द पोएटेस हिअर ट्रायज टू कम्पेअर मॉर्निंग विथ द फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. इथे कवयित्री सकाळच्या वेळेची तुलना माणसाच्या आयुष्याच्या पहिल्या अवस्थेत म्हणजे जन्माच्या अवस्थेशी करू पाहते आहे. ॲज शी युजेस कलर इमेजरी, त्याचबरोबर रंगाचा सुद्धा कवयित्री खूप चांगल्या प्रकारे वापर करताना आपल्याला दिसून येतात. टू टेल अस ब्युटी ऑफ नेचर डेपिक्टेड इन द ब्लू कलर ॲज वी सी इट ऑन द विंग्स ऑफ द बर्ड किंगफिशर. खंड्या पक्षाचे ते निळ्या रंगाची जी पिसं असतात, ती पिसं तो उडताना कशी सुंदर दिसतात हे
नजरेसमोरून जातं. द विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड, खंड्या पक्षाचे निळेशार पंख, हे चित्र आपल्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. दिस स्टेज ऑफ लाईफ इज फुल ऑफ हॅपीनेस, फ्रेशनेस, होप अँड ब्युटी. माणसाच्या जीवनातील ही जी अवस्था आहे जन्माची, ती कशी असते तर अत्यंत आनंददायी, ताजतवाना करणारी, आशादायी आणि सौंदर्यात्मक असते. आपण जाऊया आता दुसऱ्या कडव्याकडे. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट. हे जे विणकर आहेत ते रात्रीच्या वेळी, रात्र होत असताना, आपण त्याला तिन्हीसांज म्हणतो, असं हे कापड, इतकं तेजोमय असं कापड रात्रीच्या वेळी का बरं विणत आहेत, रात्र होत असताना का बरं विणत आहेत. लाईक द प्लूम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, जांभळ्या रंगाचं आणि हिरव्या रंगाच्या छटा असणाऱ्या मोराच्या पिसाऱ्यासारखं हे कापड. वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, राणीच्या लग्नासाठी लागणारी जी साडी आहे किंवा जे भरजरी वस्त्र आहे, त्या वस्त्राचे कापड म्हणत आहोत, असं उत्तर विणकर देतात. In this stanza, the poetess asks about the brightness of the garment the weavers are weaving at the fall of night, that is dusk or the time before night. या कडव्यामध्ये कवयित्री त्या विणकरांना विचारते की रात्रीची वेळ जवळ आलेली असताना तुम्ही हे ब्राईट, अगदी तेजस्वी असं कापड का बरं विणत आहात. This time weavers reply that they are weaving a garment like the feathers of a peacock. यावेळी ते विणकर उत्तर देतात की आम्ही हे कापड विणत आहोत ते अगदी मोराच्या पिसाऱ्याच्या रंगासारखं आहे. इट्स कलर इज पर्पल अँड ग्रीन, जांभळ्या आणि हिरव्या रंगाच्या छटा त्या कापड्यामध्ये आहेत. द गारमेंट विल बी युज्ड फॉर मेकिंग द मॅरेज वेल्स, द घुंगट. हे कापड राणीच्या लग्नामध्ये ती जे वस्त्र नेसणार आहे त्या वस्त्राचा पदर तयार करण्यासाठी वापरले जाणार आहे. दिस स्टांझा डिस्क्राइब्स द ॲडल्ट स्टेज ऑफ लाईफ. या कडव्यामध्ये साधारण प्रौढावस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ॲट दिस स्टेज ऑफ लाईफ ह्युमन्स क्वेस्ट फॉर अ बेटर अँड प्रॉस्परस लाईफ. आयुष्याच्या या वळणावरती प्रौढावस्थेमध्ये साधारणतः माणसं अधिक चांगल्या, सुखमय आणि भरभराटीच्या जीवनाचा शोध घेत असतात किंवा स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असतात. द कलर्स पर्पल अँड ग्रीन सिम्बलाइज द अप्स अँड डाऊन्स ऑफ द लाईफ. जीवनाच्या चढ उताराचं प्रतिनिधित्व करणारं प्रतिकात्मक रूप दाखवणारे हे जांभळे आणि हिरवे रंग आपल्याला या कडव्यामध्ये दिसून येतात. आणि त्याने माणसाची प्रौढावस्था ही अगदी तेजस्वी, तावून सुलाखून निघत असते. ॲज द वर्ड्स वीवर्स वीविंग आर रिपीटेड इन ऑल द स्टांझाज, जवळजवळ सगळ्याच कडव्यांमध्ये वीवर्स वीविंग हे शब्द पुन्हा आलेले दिसतात. इट इज अन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन, आणि म्हणजे हे पुनरुक्ती अलंकाराचं, रिपिटेशनचं उदाहरण आहे हे आपण सांगू शकतो. अँड ॲलिट्रेशन, अनुप्रास अलंकाराचं उदाहरण, हेच शब्द किंवा हे शब्द ज्या ओळीत आले ते अनुप्रास अलंकाराचं सुद्धा उदाहरण आहेत. ॲलिट्रेशन ॲज द साऊंड ऑफ व इज ऑल्सो रिपीटेड प्लेझंटली. ते नादमयतेने व हे अक्षर म्हणजे आपण त्याला डब्ल्यू म्हणतो ते सुद्धा अगदी त्याचा ध्वनीसुद्धा पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे ॲलिट्रेशन हा अलंकार सुद्धा याच ओळीत आपल्याला दिसतो. वेअर इन द लाईन्स क्वेश्चन्स आर आस्क्ड, ज्या ज्या ओळीमध्ये प्रश्न विचारलेले दिसत आहेत, आर द एक्झाम्पल्स ऑफ इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच. प्रश्नार्थक ज्या ओळी आहेत त्या प्रश्नार्थक अलंकार किंवा प्रश्न अलंकार, इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच आपण सांगू शकतो. तिसऱ्या आणि हे शेवटचं कडवं आहे. वीवर्स विविंग सॉलम अँड स्टील
What do you weave in the moonlight chill? Weavers weaving solemn and still. What do you weave in the moonlight chill? विणकर आता अगदी गंभीरपणे, स्तब्धपणे किंवा अगदी गंभीरपणे काहीतरी विणत आहेत आणि ते जे गंभीरतेने विणताय रात्रीच्या या थंडगार चंद्रप्रकाशाच्या रात्री तुम्ही काय बरं विणताय? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, अगदी शुभ्र पांढऱ्या ढगासारखं किंवा अगदी एखाद्या पांढऱ्या पिसासारखं. वी विव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, आम्ही एखाद्या मेलेल्या माणसाच्या अंत्यविधीसाठी लागणारं जे कफन आहे त्या कफनासाठीचं कापड म्हणजे श्राउड आम्ही विणत आहोत. इथे ही कविता संपते. या शेवटच्या कडव्याचा अर्थ आणि त्याचं विश्लेषण आता पाहूया आपण. In the last stanza of the poem, we find the poetess asking not why the weavers are weaving a particular color garment, but she asks them what kind of garment. या शेवटच्या कडव्यामध्ये मात्र तुम्ही हे या रंगाचं कापड का विणताय असं न विचारता कवयित्री तुम्ही हे का विणताय किंवा हे काय विणताय असं विचारते. We see her clueless at all. आपल्याला असं दिसतं कवयित्री निश्चित म्हणजे तिच्या मनात दिसतं. This time the reply was not as joyful as the previous one. यावेळी मात्र जे उत्तर आलं ते इतकं आनंदी नव्हतं जितकं आधीच्या दोन कडव्यांमध्ये दोन प्रश्नांमध्ये विणकरांनी उत्तर दिलं होतं तितकं आनंददायी हे उत्तर नव्हतं. ते solemnly reply that they are weaving a white garment to be used to wrap around a dead body. ते उत्तर देतात की हे जे आम्ही कापड विणत आहोत ते मृत शरीराला गुंडाळण्यासाठी अंत्यविधीसाठी इट इज ए श्राउड, ते एक कफन आहे. दिस स्टॅन्झा depicts that the last stage of human life which is death. या कडव्यामध्ये माणसाच्या आयुष्यातली शेवटची अवस्था म्हणजे मृत्यू इथे दाखवलेली आहे. द वन हू इज बॉर्न इज टू डाय वन डे. जो कोणी या पृथ्वीवर जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावंच लागतं. ॲज द लाईफ एंड्स ॲट दिस स्टेज, आणि मृत्यूच्या या प्रसंगी जीवनाचा अंत होतो. द पोएम ऑल्सो एंड्स, आणि आपली कविता सुद्धा या शेवटच्या कडव्यात संपते. दिस स्टेज इज सिम्बलाइज्ड ॲज कलरलेस ऑर व्हाईट. ही जी अवस्था आहे ती पांढऱ्या रंगाने किंवा कुठल्याही प्रकारचा रंग नसलेली बेरंग अशी अवस्था म्हणून दाखवलेली दिसते. एखाद्या पांढऱ्या ढगासारखी पांढऱ्या ढगाची शब्दांचा वापर करून तुलना केलेली आपल्याला दिसते. त्यावेळी राईम स्कीम AABB थ्रू आउट इट्स लेंथ. या कवितेतल्या सगळ्या तिन्ही कडव्यांमध्ये आपल्या एक यमकबंध किंवा राईम स्कीम AABB अशा 4-4 ओळींची अगदी सर्वसामान्यपणे किंवा आपल्याला म्हणूया आपण रेग्युलर राईम स्कीम आपल्या इथे दिसून येते. सरते शेवटी
आपण या कवितेचा एक सारांश पाहूया. द पोएम सम्स अप ह्युमन लाईफ इन 3 मेन स्टेजेस. या कवितेमध्ये मानवी जीवनाच्या 3 अवस्थांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. सरोजिनी नायडू ॲप्टली सिम्बलायझेस क्लोथ्स अँड टाइम ऑफ डे टू प्रेझेंट स्पॅन ऑफ ह्युमन लाईफ. मानवी जीवनाचा विस्तार दाखवण्यासाठी अगदी योग्य प्रकारे कवयित्री सरोजिनी नायडू दिवसाच्या विविध वेळा आणि कापडाचे रंग यांचा अचूक वापर करताना दिसून येतात. द जर्नी ऑफ लाईफ बिगिन्स विथ ब्लू कलर रिप्रेझेंटिंग जॉय अँड हॅपीनेस. जीवनाच्या प्रवासाला सुरुवात जन्माने होते आणि त्यासाठी वापरलेले रंग निळे आहेत, जे आनंदाचं प्रतिनिधित्व करतात. अँड देन बिकम्स ग्रीन अँड पर्पल. आणि नंतर हा जीवनाचा प्रवास हिरव्या आणि जांभळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे. दॅट रिप्रेझेंट द अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ अलॉंग विथ हॅपीनेस. आनंदाबरोबरच जीवनातील चढ उतार हे जांभळ्या आणि हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत, जो मोरपिसाचा रंग आपल्याला सांगितला गेला. इव्हेंच्युअली इट रिमेन्स स्टिल अँड चिल विथ अ सिंगल कलर व्हाईट. आणि अगदी सरते शेवटी हे जीवन अगदी शांत होतं, स्टिल होतं, शांत होतं, थंड होतं. म्हणजे मृत्यू हा पांढऱ्या रंगाने दाखवलेला आहे, जो रंगहीन सुद्धा आपण म्हणू शकतो. दॅट शोज द लास्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ ॲज द पर्सन डाईज. तेव्हा माणूस मेलेला असतो, ती मृत्यूची अवस्था असते. ॲट दॅट टाइम द इमोशन्स दॅट फिल्ड लाईफ. वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांनी हे जीवन ओतप्रोत भरलेलं असतं. त्या भावनासुद्धा डाय ॲज वेल. त्या भावनासुद्धा त्या स्थितीत संपलेल्या असतात. दिस इज अ ट्रू सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ह्युमन लाईफ थ्रू इंडियन व्ह्युअर्स आईज बाय द पोएटेस. कवयित्रीने अगदी योग्य प्रकारे मानवी जीवनाचं चित्रण या भारतीय विणकरांच्या नजरेतून केलेलं आपल्याला या कवितेत दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपली ही कविता इंडियन व्ह्युअर्स ही संपते आहे. यानंतर आपण भेटणार आहोत या कवितेच्या ॲप्रिसिएशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.